गोकुळ सोबत गोकुल. नमस्कार, मी संदीप गावडे आणि आपण पाहत आहात न्यूज मराठी 24. आज आपण आलो आहे वैजनाथ मंदिरमध्ये. उद्यापासून श्रावण सोमवार चालू होतो आहे. त्या पार्श्वभूमीवरती मंदिर समितीची भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी आपण काय व्यवस्था केलेली आहे त्यासाठी आम्ही जाणून घेण्यासाठी आलो आहे. तर आपल्यासोबत आहेत मंदिराचे मुख्य पुजारी आणि या देऊरवाडीचे उपसरपंच, यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. उद्यापासून श्रावण सोमवार चालू होतोय, पहिला श्रावण सोमवार. तर कशा पद्धतीचा सोहळा राहील, तुम्ही भाविकांना काय सांगू शकता? नमस्कार, मी बसवराज अण्णाप्पा पुजारी, श्री क्षेत्र वैजनाथ देवस्थानचे मुख्य पुजारी. या ठिकाणी उद्या दिनांक 5 ऑगस्टपासून श्रावण सोमवार हे सुरू होणार आहेत. या ठिकाणी उद्यापासून हजारो भाविक पहाटे 3 पासून या ठिकाणी रुद्राभिषेक, त्याचबरोबर इतर पूजाविधी हे पहाटे 6:30 पर्यंत पूर्ण होतील. त्याच्यानंतर भाविकांसाठी 6:30 नंतर दर्शनासाठी देव या ठिकाणी पूर्णपणे मोकळा ठेवला जाईल. म्हणजे भाविकांची एकूण गैरसोय होणार नाही यासाठी अभिषेक जे आहेत ते सकाळीच पूर्णपणे आटपून घेतले जातील आणि त्याच्यानंतर सकाळी 9ला सालाबादप्रमाणे पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी पालखी सोहळा होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी महाप्रसादचं आयोजनसुद्धा केलेलं आहे. या सर्वांचा या भाविकांनी या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे. तसेच या ठिकाणी यावर्षी आता दरवर्षी 4 सोमवार येतात, यावर्षी 5 सोमवार आलेले आहेत. त्यामुळे आता भाविकांच्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण होईल की महाप्रसाद हा 4थ्या सोमवारी आहे काय 5व्या सोमवारी. त्यापेक्षा आपण दरवर्षीप्रमाणे 4थ्या सोमवारीच या प्रसादाचं आयोजन केलेलं आहे. 5वा आहे म्हणून 5व्याला काही त्याचं नियोजन केलेलं नाही. या ठिकाणी त्याचाही भाविकांनी लाभ घ्यायचा आहे. या ठिकाणी हजारो भाविक वर्षभरामध्ये येत असतात. आता या मंदिराचं महत्त्व म्हणजे हे मंदिर हेमाडपंथी स्वरूपाचं बांधकाम आहे. हेमाद्री पंत यांनी हे बांधकाम केलेलं आहे. म्हणजे जवळजवळ 800 ते 900 वर्षापूर्वी हे बांधकाम केलेलं आहे. आणि या पंचक्रोशीतील हजारो भाविक दरवर्षा या ठिकाणी येत असतात. वर्षातून 3 वेळा या ठिकाणी यात्रा भरते. महाशिवरात्रीला यात्रा असते, त्यानंतर श्रावणमध्ये असते आणि चैत्र पौर्णिमेला देवाचा विवाह सोहळा असतो या ठिकाणी. त्यामध्ये कडोलीहून श्री पार्वती माता जी आहे त्या पार्वती माताची या ठिकाणी कडोलीवरून पालखी येते आणि रात्री हस्तनक्षत्रावरती 12 वाजता या ठिकाणी देवाचा विवाह या ठिकाणी संपन्न केला जातो. त्यानंतर त्या 3 दिवसांची मोठी यात्रा भरते आणि 3 दिवसानंतर महाप्रसादचं आयोजन केलं जातं आणि त्याच्यानंतर यात्रेची सांगता केली जाते. अशा प्रकारे या ठिकाणी देवाचं महात्म्य. या ठिकाणी मंदिराच्या पश्चिमेला एक लहान कुंड, एक मोठं कुंड आहे. मोठ्या कुंडाचं पाणी या ठिकाणी देवाच्या अभिषेकासाठी किंवा पिण्यासाठी वापरलं जातं आणि लहान कुंड जे आहे त्या लहान कुंडामध्ये आंघोळी केल्यानंतर पूर्वीपासूनची अशी आख्यायिका आहे की कोणताही चर्मरोग जरी असला तरी तो चर्मरोग या ठिकाणी नाहीसा होतो. आणखी एक ख्याती म्हणजे या देवाला नवसाला पावणारा देव म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. आणि या ठिकाणी कर्नाटकातील जवळजवळ हजारो भाविकांचं हे श्रद्धास्थान, त्याचबरोबर कुलदैवत आहे. आणि पंचक्रोशीतील या ठिकाणी अनेक राज्यातून गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यातून या ठिकाणी अनेक भाविक दरवर्षी या देवाला भेटी देत असतात. अशा प्रकारे या ठिकाणी संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असतो. आता या ठिकाणी आणखी एक सांगायची म्हणजे यावर्षी अतिवृष्टी झालेली आहे, पावसाळा जोरात चालू आहे. त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी या ठिकाणी एक मोठं पत्र्याचं शेड मारलेलं आहे. त्याच्यामध्ये भाविकांना उभं राहण्याची सोय, त्यानंतर रांगेनं त्यांना सूचना देण्यासाठी या ठिकाणी आपण स्वयंसेवकांची व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर पोलीस प्रशासनालाही आम्ही पत्र देऊन या ठिकाणी आम्हाला सहकार्यासाठी लेडीज पोलीस, त्याचबरोबर पुरुष यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मागवलेली आहे. त्यांच्या सहकार्यातून दरवर्षी आम्ही या ठिकाणी ही यात्रा संपन्न करत असतो. आता हजारो भाविक इकडे येतात, तर त्यांची आपण दुर्व्यवस्था होऊ नये म्हणून समितीमार्फत किंवा ग्रामपंचायतीमार्फत काय खबरदारी घेण्यात आलेली आहे? प्रथमतः आम्ही ग्रामपंचायतीला कमिटीमार्फत सूचना पण दिलेली असते. त्या पद्धतीनं ग्रामपंचायतीनं आम्हाला इथं श्री वैजनाथ देवस्थान व्यवस्थापन सल्लागार उपसमिती या ठिकाणी नेमलेली आहे. त्या ग्रामपंचायतीच्या अधिपत्याखालीच असतं आहे. त्यानंतर आम्ही इथं बाजूला एक शेड तयार केलेला आहे. त्या शेडमध्ये
सर्व आता पाऊस भरपूर चालू आहे, त्यासाठी आम्ही तिथं शेडमध्ये त्या सगळी व्यवस्थापन केलेली आहे. तर पावसाचं प्रमाण खूप असल्यामुळे भाविकांसाठी दर्शन घेण्यासाठी लाईनीमध्ये उभं राहण्यासाठी शेडची व्यवस्था केलेली आहे. तसेच पार्किंगसाठी तुम्ही काय केलं आहे का? पार्किंगसाठी मंदिरच्या बाजूला मोठं पार्किंग निवडलेलं आहे. त्या ठिकाणी 4 व्हीलर 2 व्हीलर सगळं तिथंच पार्किंग आपण करत असतो. आपले स्वयंसेवक किती असतात आणि किती स्वयंसेवक तुम्ही नेमलेले आहात? स्वयंसेवक आता कमिटीचे आपले मेंबर सदस्य सर्व असतात. त्यानंतर बाहेरचे कमीत कमी एक 30-40 स्वयंसेवक इथं रुजू होतात. तर आत्ताच आपण मंदिरामधील सर्व कमिटीने जी व्यवस्था केलेली आहे भाविकांसाठी त्या सर्व सूचना आणि आम्ही सर्व ऐकून घेतलेलं आहोत. सर्व भाविकांना या सूचनेचं पालन करून व्यवस्थित दर्शन घ्यावं अशी समितीकडून आपल्याला सूचना येते आहे. कॅमेरामॅन विशाल पाटीलसह संदीप गावडे, न्यूज मराठी 24.